सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्क मधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरात संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीनं मालेगाव तालुक्यातल्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करत आज शहरातल्या मुख्य मार्गावरून कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं तसंच विद्यार्थिनीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात डोंगराळे इथं घडलेल्या 3 वर्षीय चिमुकलीवरच्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलंय। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या कृत्यानंतर परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून आरोपी विजय खैरनार वय 24 याला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र नागरिकांनी आरोपीला भर चौकात फाशी देऊन कठोर शिक्षा करावी आणि पीडित कुटुंबियाला न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। त्याचबरोबर या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी संतापलेले नागरिक विविध मार्गांनी आपल्या भावना व्यक्त करतायत। या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला। संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीनं आज एक शांततापूर्ण कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला। शहरातल्या महात्मा गांधी चौक इथून निघालेल्या या कॅन्डल मार्चला नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। विशेषतः महिला वर्गाचा आणि विद्यार्थिनींचा उल्लेखनीय सहभाग होता। कॅन्डल मार्च गांधी पुतळा इथं पोहोचताच सर्वांनी चिमुकलीला सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी उपस्थित महिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते। मेणबत्त्या पेटवून, शांतता पाळून आणि हातात निषेधाचे फलक धरून नागरिकांनी या क्रूर कृत्यावर तीव्र रोष व्यक्त केला। स्त्री ही स्वराज्याच्या देव्हाऱ्यातील देवता आहे, तिचं रक्षण झालंच पाहिजे। जस्टिस फॉर यज्ञा। जोपर्यंत फाशी नाही तोपर्यंत स्त्रिया मुक्त नाहीत। आई बाबा, माझं काय चुकलं, मला न्याय द्या, असे भावनिक फलक हातात घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या स्मिता संजय तेलनाडे यांनी अशा घटनांनी समाजाचं मन सुन्न होतं। केवळ निषेध व्यक्त करून नव्हे तर कडक कायदेशीर कारवाई आणि सरकारी यंत्रणांनी तत्परतेनं काम केल्यास अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसू शकतो। छोट्या बालिकेवर झालेली ही अमानुष क्रूरता मानवतेला कलंकित करणारी असून तिच्या कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत प्रखर मत मांडलं। तसंच माजी आमदार राजीव आवळे यांनी बोलताना सांगितलं, नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि सरकारनं सुरू केलेल्या नारी शक्तीचा जो कायदा केलाय त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं। यावेळी परिसरातले नागरिक, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज या ठिकाणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावात या 3 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झालाय त्या अत्याचाराचा आवाज उठवण्यासाठी आज आम्ही सगळे एकत्रित जमलेलो आहोत। गेल्या अनेक वर्षांपासून ज्या लहान मुलींच्या चिमुकल्यावर जी कळी उमलायची आता ओरबडली जात आहे, त्या कळीला कधी तुम्ही वावच देत नाही की ती त्यांच्या अत्याचार करून त्यांच्या निरागसपणाचा मुलींना तुम्ही बळी देत आहात। मला शासनाला एवढं सांगायचं आहे की त्यावर होणाऱ्या अत्याचारावर कठोरात कठोर कारवाई घ्यावी आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी। जोपर्यंत फाशीची शिक्षा तुम्ही देत नाही तोपर्यंत असे होणारे अत्याचार महिलांच्यावर थांबणार नाही। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय महिलांच्यावर असू दे किंवा बालचिमुकल्यांच्यावर सुरक्षतेचं कवच कुठं आहे। आज लाडकी बहीण योजना देऊन तुम्ही महिलांना पैशाचा आमिष दाखवला। लहान मुलांच्या बाबतीत तुम्ही सुरक्षेच्या बाबतीत काय केलं? आज शाळा कॉलेजेसमध्ये आम्हाला मुलींना पाठवण्यासाठी आम्हाला भीती वाटते का? आमच्या मुली सुरक्षित आहेत का? आज आम्ही शाळेत पाठवतो, ते आल्यानंतर ते आमच्या घरी येतील का, परत व्यवस्थित राहतील का? मग शासनाने कोणत्या पद्धतीने हे करावं? शासनाला मला कळकळीची एवढीच विनंती आहे की मुलींच्या होणारे अत्याचार थांबवण्यासाठी ठोस निर्णय घ्यावे, तेवढीच शासनाला विनंती आहे। या ठिकाणी फाशीची शिक्षाच झाली पाहिजे नराधमाला। त्याच्याशिवाय खरं तर या ज्याचा बळी गेला त्याला न्याय मिळणार नाही आणि नारी शक्तीचा जो आम्ही कायदा केलेला आहे त्याची कडक शक्ती
कायदा केलेला आहे त्याचा अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे अशी भावना या सगळ्या इचलकरंजीकरांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो। या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो।